रोहा नगर परिषदेच्या हद्दीतील कालवा रोडवरील रहिवाशांना अखेर हक्काची घरे मिळाली असून गेली 40 वर्षे सुरू असलेला वनवास संपलाय। नगरसेवक समीरभाई सकपाळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते घरांचे अधिकृत पत्र वाटप करण्यात आले। सदर प्रकरणात खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व अनिकेतभाई तटकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कालवा परिसरातील 17 घरे ही अनेक वर्षांपासून अनधिकृत होती, त्यामुळे रहिवाशांना हक्काचे कोणतेही कागदपत्र मिळत नव्हते। ही बाब समीरभाई सकपाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांना एकत्र करून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू केला। या पाठपुराव्याला यश येऊन कालवा परिसरातील सर्व 17 घरे अधिकृत घोषित करण्यात आली। या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घरमालकांना अधिकृत कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। या आनंदाच्या क्षणी कालवा रहिवाशांनी समीर सकपाळ यांच्या निवासस्थानी जाऊन पेढे भरवून आभार मानले। काहींना गहीवरून अश्रू अनावर झाले। गेल्या 40 वर्षांपासून आम्ही घरात राहत होतो, पण हक्क नव्हता। आज ती घरे आमची झाली, याचे संपूर्ण श्रेय समीरभाई सकपाळ यांना जाते, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली। या उपक्रमात माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व नगरसेविका शिल्पाताई धोत्रे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे कालवा रहिवाशांनी नमूद केले आहे। 2021 ला पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने ही योजना आणली का सरकारी जमिनीवरची जी अतिक्रमणं आहेत नागरिकांची ती त्यांना अधिकृत करून द्यायची। आणि त्यावेळेला आम्ही नगरपालिकेत ठराव घेतला। त्यावेळेला ठराव घेताना माझी सहकारी सौ शिल्पाताई धोत्रे, त्यावेळेचे नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे आणि माझ्या सर्व नगरसेवकांनी, उदाहरणार्थ महेशजी कोलटकर असेल, मयूरजी दिवेकर असेल, अहमदभाई दर्जी असतील, महेंद्र गुजर असतील आणि सर्व जे काय नगरसेवक आहेत त्यांनी ठराव घ्यायला मला मदत केली। तो ठराव घेतला आम्ही। त्याच्यानंतर प्रोसिजर चालू झाली। ती प्रोसिजर चालू झाल्यानंतर मोजणी झाली। पुन्हा आमची मुदत संपली, पण त्याच्यानंतरही 6 महिन्यापूर्वी पुन्हा मोजणी झाली। त्यावेळेला आम्ही सर्व तिथे हजर होतो। या सर्व ग्रामस्थांचं दुःख आम्हाला माहीत होतं का एवढ्या वर्ष 40 वर्ष हे अनधिकृत घरात राहत आहेत, त्यांना घरं त्यांची अधिकृत करून देण्यासाठीचे आमचे प्रयत्न जोरात चालू होते। आणि ह्या सर्व कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका किंवा आदेश हा माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, माननीय नामदार आदितीताई तटकरे, माननीय आमदार आणि आमचे युवा नेतृत्व अनिकेतभाई तटकरे यांनी ह्या सर्व कामांमध्ये मोलाचं सहकार्य केलं। आणि केवळ त्यांच्यामुळेच आजचा हा सोनियाचा दिवस आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला। हे माझे सगळे सहकारी, त्यांची घरं आज अधिकृत झाली। त्या आनंदामध्ये ते आज माझ्या घरी मला पेढे द्यायला, माझं स्वागत करायला आणि अभिनंदन करायला ह्या इथे आले। मला खरोखर आज आनंद आहे। पण हे सर्व क्रेडिट जे आहे हे माननीय खासदार तटकरे साहेब, माननीय नामदार आदितीताई तटकरे आणि माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे आहे। मी आणि शिल्पाताईंनी ह्यामध्ये केवळ एक सर्व कागदपत्र तयार करणे किंवा जे काही सरकार दरबारी करायचे ते करणं हे काम केलं। ह्या संदर्भात आमच्या कमीत कमी 10 ते 15 वेळा ह्या कालव्या रोडला मीटिंग झाल्या। प्रत्येकाची ॲफिडेविट करणे, बॉन्ड आणणे, असेसमेंट आणण्यापासून, दाखले आणण्यापासून जी कामं होती ती आम्ही केली। यामध्ये सर्व ह्या माझ्या बंधू आणि भगिनींनी खूप सहकार्य केलं। आणि आजचा दिवस हा त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं काम झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या तटकरे कुटुंबांचं खरोखर आभारी आहोत। आणि आज माझं अभिनंदन करायला बोला किंवा आभार मानायला हे जरी माझ्याकडे आले असेल तरी खरे आभार आम्ही त्यांचेच मानतो। हे सर्व जे आज आलेले आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच एक सांगू शकतो का हे काम करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे। पण ह्याच्यापुढे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी तुमच्यासाठी हजर आहे। हे काम झालं म्हणून आपले ऋणानुबंध संपलेले नाहीत, ते ऋणानुबंध कायम आहेत। तेव्हा ह्या दिवसापासून पुढे माझी जबाबदारी वाढलेली आहे। जरी मी हे काम केलं, परवाच्या दिवशी मी म्हटलं का आता हे काम केलं, माझा विषय संपला, तर ते बोलतात नाही
तुम्ही ह्याच्यापुढे रोज नेहमी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. तर माझा या सगळ्यांच्या समोर एक शब्द आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा हाक माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी हजर आहे. तुम्हाला सर्व तऱ्हेची मदत मी तुम्हाला करणार आहे. आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये आमच्या पत्रकारांनी पण माझी बाजू सगळ्या जगासमोर आणली आणि त्यांनी मला न्याय दिला. त्यांचा पण मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी किशोर सानप. आम्ही कालवा रोड गणेशनगर येथील रहिवासी, सर्व रहिवासी. आज आमची घरे आमच्या नावावर झालेली आहेत. ते एक शक्य झाले ते म्हणजे समीरभाई सपकाळ, शिल्पाताई धोत्रे, अनिकेतभाई तटकरे, अदितीताई तटकरे आणि आपले खासदार साहेब सुनीलजी तटकरे यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत. आज आमची घरे जवळजवळ 40 वर्ष अनधिकृत होती, आज ती अधिकृत झालेली आहे. त्याचं आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही समीरभाई आणि तटकरे कुटुंबियांचे, शिल्पाताई धोत्रेंचे आभार व्यक्त करतो. तटकरे साहेब, आदित्यताई, अनिकेत तटकरे आणि समीरभाई, शिल्पा धोत्रे यांनी आमच्यासाठी खूप धावपळ केली. त्याच्यामुळे आमची ही कामं पटापट झाली आणि पूर्ण झाली. समाधान आहे. आज आमची घरं 40 वर्षे रखडली होती. ते समीरभाईंनी आमचं काम करून दिलेलं आहे. ते आता आमच्या ताब्यात मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.